नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये. आम्ही आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. ती अपडेट म्हणजे जिल्हा परिषद योजना सुरू झालेल्या आहेत. काय काय कागदपत्र लागणार, काय काय अटी आहेत, पात्रता काय आहे, शेवटची तारीख आहे, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. वाशिम जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हा परिषद CS फंड आणि वन महसूल योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2025-26 करिता विविध योजनांचे अर्ज मागवण्यात येत आहेत. प्रामुख्याने जिल्ह्यातील मागासवर्गीय नागरिक आणि आदिवासी शेतकरी या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या माध्यमात स्वयंरोजगार आणि शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण मदत दिली जाणार आहे. नागरिकांना विविध वस्तू आणि अनुदानाच्या स्वरूपात या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. स्वयंरोजगाराला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसे मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी अनुदानावर ताडपत्री आणि मोटार पंपाचे वितरण केले जाईल. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, SC, ST आणि इतर मागासवर्गीय VJNT लाभार्थ्यांना 100% अनुदानावर तुषार सिंचन, ठिबक सिंचन पुरवले जाणार आहेत, ज्यात इलेक्ट्रिक मोटर यांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त मागासवर्गीय वस्तींसाठी, समाज मंदिरासाठी अभयिका, लाईटिंग आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उद्योग प्रशिक्षण देखील दिले जाईल. वन महसूल योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना ताडपत्रीचा लाभ मिळणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अंतिम मुदत आपण पाहून घेऊया. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन स्वरूपात आहे. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधित गट विकास अधिकारी, BDO आणि पंचायत समिती कार्यालयात आपला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 19 डिसेंबर 2025 ही आहे. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, आधार कार्ड, रहिवासी दाखला तसेच शेती संबंधित साहित्यासाठी 7/12 आणि 8 उतारा यासारखी आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. अर्ज स्वीकारल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाईल आणि पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना लवकरच अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय शेतकरी.